नमस्ते. माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक गप्पा गोष्टींचा विषय घेऊन आलेली आहे. तर विषय असा आहे की तो माझ्या आवडीचाच आहे, म्हणजे माझा छंद जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा छंद असा आहे की मला लिखाणाची अधूनमधून हुक्की येत असते. तर फार क्वचित असं थोडंफार लिखाण केलेलं आहे आणि कधी कधी छोट्याशा कविताही करते. तर मग म्हटलं की ते तुमच्या सोबत शेअर करूया आज. तर माझ्या ह्या लिखाणाचं नाव आहे तहानलेली स्वप्ने. तहानलेली स्वप्ने म्हणजेच आपल्या काही आशा, इच्छा, आकांक्षा, आपल्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात, इच्छा असतात की ज्या वेळेअभावी किंवा प्रसंगानुसार आपल्याला त्या सोडून द्याव्या लागतात, तिकडे दुर्लक्ष करावं लागतं किंवा त्या प्रयत्न करूनही कधी कधी काही इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत. म्हणूनच त्याचप्रमाणे हे आपल्या तहानलेल्या इच्छा ज्या असतात ना, त्या तशाच राहून जातात. मग त्या आपल्याला अधूनमधून खुणावत असतात. आठवणींमध्ये ह्या इच्छा, ही स्वप्न आपल्याला आठवणींमध्ये येत असतात. म्हणूनच मी या लेखाला नाव दिलेलं आहे तहानलेली स्वप्ने. बरं, काही इच्छा आपल्या अशा असतात ना की त्या आपल्या ध्यानीमनी सुद्धा नसतात, तरीही आपली काही स्वप्न सहज पूर्ण होतात. आणि ही स्वप्न काही जी असतात ती मात्र आपला पिछा सोडत नाही. जी पूर्ण झाली नाहीत ती स्वप्न आपला पिछा सोडत नाहीत. तर माझ्या या लेखाचं नाव आहे तहानलेली स्वप्ने. एक दिवस काय झालं, आज दुपारी मी सहजच जेवण झाल्यावर जुने फोटो पाहण्याची मला हुक्की आली. मग काय, कपाटातून अल्बम काढला आणि जुने फोटो पाहत बसली. आता यात विशेष म्हणजे काय माहितीये का, मला माझेच फोटो पाहायला आवडतात. लहानपणापासूनचे जे फोटो असतात आपले, ते खरंच त्या आठवणी खूप वेगळ्या असतात लहानपणाच्या. त्यामुळे ते जुने फोटो पाहण्याची मला खूप आवड आहे. तर बहुतेक मला असं वाटतं की तुमचंही तसंच असावं. 2 वर्षापूर्वीच्या म्हणजेच अलीकडच्याच एका फोटोवर माझी नजर खिळून राहिली. अलीकडचाच फोटो होता तो, हल्लीचाच. त्यात मी सायकल चालवत होती आणि मला खूप कौतुक वाटलं की खरंच ना, की लग्नाच्या आधी लहानपणी सायकल चालवली होती मी. आणि विशेष म्हणजे मला सायकल चालवायला शिकायला खूप जणांनी प्रयत्न केले होते आणि एवढी मला ती सायकल जमली नाही. त्या एक हाऊस म्हणून तेवढ्यापुरती मी चालवायची, पण लांब कुठे मी घेऊन जाऊ शकत नव्हती सायकल. पण म्हणजे तोडकी मोडकी सायकल मला चालवायला येत होती. आणि 30 वर्षानंतर, लग्नानंतर, साधारण 30-35 वर्षानंतर मला मैत्रिणींसोबत मी बागेत फिरायला गेलो आम्ही रिसॉर्टला, आणि 5 मिनिटासाठी मी सायकलवर बसली, पण मला सायकल थोडी का होईना जमली. त्याच्यामुळे मला खूप विशेष वाटलं की लहानपणी आपण जे काही शिकतो ना, ते आपण नाही विसरत. म्हणून लहानपण हे संस्काराचं वय असतं, तर ते शिकण्याचं वय असतं. हे नक्कीच पटण्यासारखं आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या खूप काही आनंद देऊन जातात. आणि कसं असतं, वय आपलं जसं जसं वाढत जातं की नाही, तसा तसा उत्साह हा कमी होत जातो. शरीर एवढी साथ देत नाही. आणि घरच्यांचं कसं असतं, घरच्यांचं प्रेम वेगळं असतं. घरचे कसे म्हणतात की अगं कशाला हातपाय मोडून घेशील, उगाच धडपड करते, बस ना जरा शांत. तर घरच्यांचं जे प्रेम असतं ते काळजीपोटी प्रेम असतं. आणि मैत्रिणींचं प्रेम जे असतं ते प्रोत्साहन देण्यासारखं. एक त्यांनाही माहिती असतं की हाऊस आहे ही, तर मैत्रिणी वेगळं प्रोत्साहन देतात की बघ बघ अगं, जमेल तुला, आम्ही आहोत की तुझ्यासोबत. त्यामुळे काय झालं, सायकलवरचा माझा फोटो पाहून माझ्या आशा पल्लवित झाल्या. आणि मग एक एक आशा आणि डोळे असे चमकू लागले आणि एक एक विचार येऊ लागले मनात की अरे अरे खरंच की
30-35 वर्षाने मी जर सायकल पुन्हा चालवू शकते तर अशा मी कितीतरी माझ्या ज्या इच्छा आहेत त्या करा म्हणून विचार करू लागले तर काय बापरे बाप, एक एक इच्छा अशा बकेट लिस्ट सारख्या एक एक स्वप्न त्या बकेट लिस्ट मधून टपाटप टपाटप बाहेर उड्या मारायला लागल्यात. आरशासारख्या चकचकीत आशेच्या नदीवर पापण्यांच्या किनाऱ्यावर, आरशासारख्या चकचकीत आशेच्या नदीवर पापण्यांच्या किनाऱ्यावर तहानलेल्या स्वप्नांची दाटीच होऊ लागली. एक स्वप्न पुढे येऊन म्हणाले, अगं तू इयत्ता 3रीत असताना म्हणाली होतीस की नाही मी एक ना एक दिवस भाषणात पहिला नंबर घेऊनच येईल. तर दुसरं स्वप्नाने त्याला बाजूला केलं. दुसरं स्वप्न म्हणालं, अगं तू म्हणाली होतीस की नाही की तुझ्या अमुक अमुक वाढदिवसाच्या दिवशी मी काहीतरी नवीन सवय लावून घेणार आहे. असं एक 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 9-10 अशा कितीतरी स्वप्नांच्या आठवणी येऊ लागल्या. अरे खरंच की मी काय काय ठरवलं होतं. मी ठरवलं होतं की मला स्विमिंग शिकायचं आहे, पोहायला शिकायचं आहे, मला 4 व्हीलर चालवायला शिकायची आहे, किंवा मला अजून बरंच काही काही शिकायचं आहे. पण प्रयत्न करून सुद्धा भीतीपोटी काही गोष्टी प्रयत्न करूनही नाही येत, कारण कुठेतरी मनामध्ये एक भीती बसलेली असते. मग ती इच्छा राहून जाते, ती राहूनच जाते. आणि असे कितीतरी असंख्य विचार केला तर खूप छोटे छोटे स्वप्न असतात, छोटे छोटे विचार असतात जे आपण चांगलं वागण्यासाठी सुद्धा काही विचार आपण निवडलेले असतात, ते सुद्धा आपण विसरून जातो. तसंच सर्व स्वप्नांची अशा प्रकारे चढाओढ सुरू झाली. जणू काही नवस केल्याप्रमाणे ती स्वप्न माझा काही पिच्छाच सोडत नाहीत. आपण स्वप्नांना विसरतो, पण ही स्वप्न मात्र आपल्याला कधी विसरत नाही बरं का. ही स्वप्न म्हणजे ह्या 2 डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे एक डोळा आणि दुसरा डोळा म्हणजे नवरा बायकोच, आणि मध्ये एका श्वासाचं अंतरपाटाचं अंतर, एवढंच अंतर आहे ह्या स्वप्नांमध्ये. पण त्यांची काही गाठभेट झालीच नाही कधी. मला तर असं वाटतं स्वप्न म्हणजे 3रा डोळाच असावा. 2 डोळे म्हणजे प्रत्यक्षात वाहताना दिसणाऱ्या गंगा जमुना नद्या, आणि अंतर्मनात प्रत्यक्षात अस्तित्वात न दिसता पण अंतर्मनात झरझर आवाज करत वाहणारी गुप्त अशी सरस्वती नदी म्हणजेच आपली स्वप्न. मनात डोकावून कानोसा जर घेतला ना तर ह्या स्वप्नांचा असा खळखळाट आवाज ऐकू येतो. पण परिस्थिती अभावी अंतर्मनातच त्यांना श्रद्धांजली द्यावी लागते. तर माझ्या ह्या प्रिय स्वप्नांना मी लिहिलेलं छोटंसं 2 ओळींचं पत्र. माझ्या प्रिय स्वप्नांनो, तुम्ही माझा आशेचा किरण आहात. माझ्या प्रिय स्वप्नांनो, तुम्ही माझी एनर्जी आहात. माझ्या प्रिय स्वप्नांनो, तुमच्यामुळे तर माझे जगणे अत्यंत नितांत सुंदर आहे. माझ्या प्रिय स्वप्नांनो, माझी आठवण ठेवा आणि माझ्या आठवणीत नेहमी येत राहा, आणि येताना सोबत आणखी नव्या स्वप्नांना घेऊन येत राहा माझ्या प्रिय स्वप्नांनो. आणि ह्या स्वप्नांवर एक 4 ओळींची कविता लिहिलेली आहे. स्वप्नातल्या स्वप्नांना पडतात माझीच स्वप्ने, स्वप्नातील स्वप्नांना पडतात माझीच स्वप्ने, आठवणींच्या हुंदक्यामधुनी अजूनही येतात स्पंदन. काढली होती चित्र मी कागदावर सुरेख, रंगाविना राहिले कोरडे चित्र त्यात अनेक. हिरवा पिवळा निळा जांभळा रंग खुणावतो आजही प्रत्येक.
हिरवा, पिवळा, निळा, जांभळा रंग खुणावतो आजही प्रत्येक. स्वप्नातील स्वप्नांनाही पडतात माझी स्वप्न. घेऊनी उभे रंग हातात, घेऊनी उभे रंग हातात, स्वप्ने माझी एकेक. त्या रंगांच्या ओलाव्यात, त्या रंगांच्या ओलाव्यात अजूनही ओलीच स्वप्न माझी सुबक. स्वप्नातील स्वप्नांनाही पडतात माझी स्वप्न. स्वप्नातील स्वप्नांनाही पडतात माझीच स्वप्न. धन्यवाद.